हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. मी तुमचा मित्र भूषण साळुंके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रब्बी हंगामाचा विमा हप्ता जो आहे इन्शुरन्स कंपनीला देण्यात आलेला आहे. तर किती विमा कंपन्यांना दिलेला आलेला आहे आणि लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पण जमा होणार आहे. तर या व्हिडिओचा GR आलेला आहे. तर GR ची माहिती तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे. तर कशा प्रकारे GR आहे, तर तुम्हाला कुठपर्यंत आपल्या अकाउंटला विम्याचे पैसे भेटणार आहे मागचे वाले ते आपण बघूया आता. ओके, चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा असे योजनेबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता ते मी आता PDF फाईल ओपन केलेली त्या GR ची. तर आता इथं जी माहिती दिलेली आहे तर सर्वसमावेशक पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्याची पोटी उर्वरित राज्य हिस्सा व अनुदान रक्कम 733,57,73,881 रुपये इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात. म्हणजे इथं काय सरकारने काय केलेलं आता, एवढी जी रक्कम आहे 733,57,73,881 रुपये पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे एवढी रक्कम. ओके, तर जी रक्कम महाराष्ट्र शासनाकडून हा GR आलाय कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून 5 जुलैला हा GR जाहीर झालेला होता. ओके, तर इथं सगळ्यात पहिल्या आपण आता प्रस्तावना वाचून घेऊया याची. तर आपण आता कोणत्या हंगाम बनवणार आहे ते रब्बी हंगाम, मागचा व्हिडिओ आपल्या खरीप हंगामाबद्दल मी मागचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथं आता लिहिलेला आहे, आता वाचून घेऊया प्रस्तावना. राज्यातील सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यासंदर्भ अनावश्यक मान्यता देण्यासाठी आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामाची भारतीय कृषी विमा कंपन्यांना ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्याच्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्यानंतर चोलामंडल्स MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्याच्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नवी विमा कंपन्यांमार्फत संदर्भ येथील शासन निर्णयावे राबवण्यात येत आहे. संदर्भ 3 व 4 शासन निर्णय अन्वये अनुक्रमे रब्बी हंगाम 2023 करिता पीक विमा हप्त्या पोटी राज्याचा हिस्सा विमा हप्ता अग्रिम 60,73,20,114 सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे हिस्सा रक्कम 391,24,41,993 पीक विमा कंपन्यांचा अदा करण्यात आला आहे. भारतीय कृषी विमा कंपन्यांकरिता राज्यात विमा कंपन्यांचे समूहसेवक कंपनी आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत विमा कंपन्यांच्या देयाकरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने संचालन यांचे संदर्भ त्यांच्या परताव्यात केलेल्या विनंतीस अनुसार योजनेची अंमलबजावणी करण्यास विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित जी रक्कम होती राज्य हिस्सा अनुदान 733,57,73,881 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाने विचार धरण्यास होती. तर मग शासनाने काय केलेलं आहे आता, एवढं म्हणजे 773,73,381 रुपये इथं कंपन्यांना दिलेले आहे. इन्शुरन्स कंपन्यांना त्यांनी टाकलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता शासनाचा निर्णय, शासनाने काय निर्णय घेतला बघूया. तर भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेले मागणी व तज्ञ अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्यास पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपन्यांमार्फत पीक विमा
हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान, त्याच्यानंतर 7,732,57,73,881 इतकी रक्कम प्रमाणे वितरित करण्यास शासनाने निर्माता मान्य देण्यात येत आहे. म्हणजे एवढी रक्कम शासनाने इन्शुरन्स कंपनीला पाठवलेली 7,732,57,73,881 रुपये. ते कोणत्या कोणत्या कंपन्या आपण ते खाली प्रमाणे आपण बघूया. इथं रब्बी हंगामाची गोष्ट आहे फक्त इथे. इथे खरीप हंगामाचा वेगळा बनवलेला आहे, रब्बी हंगामाचा वेगळा आहे. दोन्हींना वेगवेगळी पैसे पाठवलेले कंपनींना. आता इथं बघूया कंपनी. विमा कंपनीचे नाव व एकूण देय रक्कम, हिस्सा, विमा कंपनीचा हप्ता व विमा कंपनी यापूर्वी विवरण, राज्य हिस्साचा अनुदान व संदर्भ पत्राद्वारे शिफारस व अनुसुना उर्वरित राज्य हिस्सा रक्कम. अशा प्रकारे इथं दिलेले जे 3-4 मध्ये जे पण होतं इथं बघू शकतो तुम्ही. सगळं टोटल इथं दिलेलं आहे. आता तुम्हाला इथं आता कंपनीचे नाव सांगतो, इथे कोणत्या कोणत्या कंपनी होत्या. सगळ्यात पहिल्या भारतीय कृषी विमा कंपनीला पण मिळालेले पैसे, त्यांना पण दिलेले. त्याच्यानंतर चांडोल मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC ॲग्रो, ICICI लोंबार्ड, ओरिएंटल इन्शुरन्स, त्याच्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स, SBI इन्शुरन्स, युनायटेड कंपनी इन्शुरन्स, युनिव्हर्सल इन्शुरन्स कन्सल्ट, अशा 9 कंपन्यांना रब्बी हंगामाचा हिस्सा, ज्यांचा जो हिस्सा होता तो हिस्सा त्यांना इथं देण्यात आलेला आहे. म्हणजे किती रक्कम यांना वाटण्यात आलेली आहे. इथं रक्कम वगैरे पण दिलेली आपण बघू शकता. ओके, अशा प्रकारे त्यांना रक्कम दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता सदर रक्कम ही रब्बी हंगाम 2023-24 करता विवरण करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामी करिता अनुशय असणार नाही. समजलं, फक्त ऑनली रब्बी हंगामाची आहे इथं. तर तुम्हाला पहिले सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. ओके, तर इथं प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च खालील लेखानिर्देशाखाली सन 2024-25 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पना तरतुदीत भागण्याची यावा, अशा प्रकारे ते लिहिलं गेलेलं आहे. मागणी क्रमांक D3 24-1 पीक संवर्धन 110 पीक विमा 000008 प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा हप्त्याची अर्थसहाय्य राज्य हिस्सा 2401 A664 योजनेअंतर्गत 33 अर्थसहाय्य, अशा प्रकारे ते असणार आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण बघूया शेवटी काय आहे. सदर शासनाचे निर्णय विवरण करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मार्गदर्शक व सूचना व शासनाचे वेळोवेळी निर्मित केलेले शासन निर्णयाचा खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील, अशा प्रकारे. त्याच्यानंतर उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधींच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र त्याच्यानंतर कृषी आयुक्त कृषी शासनाचे सादर करतील, अशा प्रकारे. त्याच्यानंतर प्रस्तुत योजनेना सहाय्यक संचालक लेखा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र शासन पुणे यांना आहरण संवितरण अधिकारी व आयुक्त कृषी अधिकारी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते. त्यानंतर प्रस्तुत शासन निर्णय वगैरे संदर्भ वगैरे अन्य मान्यतेनुसार करण्यात येत आहे. त्यानंतर काही तिथे लिहिलेले काही तुम्हाला अडचण असतील प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांच्या संकेतस्थळावर जर नंबर वगैरे असा डिजिटल वगैरे स्वारीशीने साक्षर करून काढण्यात येत आहे. अशा प्रकारे इथे लिहिलेला महाराष्ट्र राज्यपाल व त्यांचे सचिव नीता शिंदे अपर सचिव महाराष्ट्र शासन, अशा प्रकारे इथून आलेलं आहे. तर प्रति वगैरे इथे सगळ्यांना पाठवल्या गेलेल्याच आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचं तात्पर्य एकच होतं की तुमची विम्याची जी रक्कम होती रब्बी हंगामाची ती कंपनीला देण्यात आलेली आहे. आता जी कंपनी ज्या कंपनीमध्ये तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल त्या कंपनीसाठी, त्या कंपनीकडून तुम्हाला लवकरात लवकर पैसे आले पाहिजे. त्यांनी कंपनींना सगळे पैसे पेड करून दिलेले आहे. तर त्या कंपनीची जबाबदारी की त्यांनी तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर टाकून द्यावी. ओके, इथे बघू शकता इथे 9 कंपन्या भारतीय कृषी विमा कंपनी, चांडोल मंडल, HDFC ॲग्रो झाली, ICICI, त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स इन्शुरन्स, SBI, युनायटेड इंडिया, युनिव्हर्सल,
अशा 9 कंपन्यांना त्यांनी पैसे पाठवून दिलेले आहे. सरकारने त्याचं काम केलेलं आहे. आता ते बाकीचे काम जे पुढचे बँकेवाल्यांचे काम आहे, ते इन्शुरन्स कंपनीचं काम आहे. ते इन्शुरन्स कंपनी जी असेल त्या कंपनीकडून आपल्याला लवकरात लवकर आपल्याला रक्कम मिळून जाईल. आपल्याला आता 2024चा जो आता पीक विमा जो आलेला आहे, 1 रुपया पीक विमा, त्याचा पण फॉर्म भरून घ्यायचा आहे लवकरात लवकर. आणि आपल्याला लवकरात लवकर हे पण पैसे मिळून जाणार आहे. आणि आता तो 2024चे फॉर्म पण भरून घ्यायचे. आता ते सांगायला गेले मित्रांनो, त्यांना तारीख काही डिक्लेअर केली नाही, कारण की आता बँकेचे कंपनीचे काम आहे. ती कंपनी कुठपर्यंत टाकणार आहे ते सरकार कधी सांगू इच्छिता. ती कंपनी त्यांच्या हिशोबाने आता तुमच्या खात्यामध्ये ते पैसे लवकरात लवकर सोडून देणार आहे. आता कंपनीची जबाबदारी आहे, इन्शुरन्स कंपनीची, ते कधी सोडता त्यांच्या हातामध्ये. आता ते बाकीची जबाबदारी त्यांची पण असते. शासनाने त्यांची जबाबदारी पार पाडलेली, आता ही कंपनी, इन्शुरन्स कंपनी त्यांची जबाबदारी पार पाडेल. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. काही तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली नाही. खोटा आश्वासन मी देऊ शकत नाही की 2 दिवसात तुम्हाला भेटेल का 3 दिवसात भेटेल. ते खूप भेटले तुम्हाला 2 दिवसात पण भेटू शकते, 8 दिवसात पण भेटू शकते, तुम्हाला 15 दिवसात पण, महिनाभरात पण भेटू शकते. याची काही मी सांगू शकत नाही. ते कंपनी आता कुठपर्यंत लवकर लवकर काम केलं तर लवकर पण भेटू शकते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करून द्यायचं. आणि तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण माहिती झालेली पाहिजे. आणि लवकरात लवकर आपले पीक विमाचे पैसे आपल्या खात्यात जमा होतील. आता आपण आशा आहे मला पण. आता तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा. आणि आपले इथं जे आपल्या म्हणजे ऑल्टरनेटिव्ह चॅनल, टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल, फेसबुक आयडी झाली, तिथं मला फॉलो करून ठेवा. काही डाऊट वगैरे असतील त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनलला अगदी फॉलो करा, तिथे मी अपडेट वगैरे टाकत असतो. आणि त्याच्यानंतर माझं ट्रेडिंग चॅनल आहे, ट्रेडिंग ज्यांना खेळायचे शिकायचे असेल त्यांना मी ट्रेडिंग बद्दल व्हिडिओ बनवतो, तिथं मी सबस्क्राईब करून ठेवा. आणि असे आपल्या व्हिडिओ शेअर करा शेतकरी बांधवांसोबत. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि आपल्या दुसऱ्यांसोबत शेअर करा. आणि रोजच्या योजनेबद्दल असे अपडेट्स मिळत राहा आपल्या चॅनलवर मोफतमध्ये. आणि आपल्याला कोणता व्हिडिओ पाहिजे असला तो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तो व्हिडिओ पण मी बनवून देईल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय महाराष्ट्र गाईस.